हे बघा, ह्या मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या तर साल काढून अशी धुवून घेतलेली आता. तर त्याचा सांबार बनवू आपण आता. हे बघा, चण्याची डाळ घेतली भिजवून. चण्याची डाळ त्याच्यात टाकू. हे बघा, त्याच्यासाठी मसाला बनवून घेऊ. तर 1-2 चमचे चण्याचं पीठ टाकू. हा तिखट मसाले, हा लाल मसाला, हळद, मीठ. हे बघा, पाणी टाकून त्याला चांगलं असं हलवून घेऊ चमच्यानं असं. हे बघा, कढई तापत ठेवलेले. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. या शेवग्याच्या शेंगा नीट केलेल्या होत्या ना, हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. चण्याची डाळ टाकून. हे बघा, चांगल्या तेलामध्ये असं हलवून घ्यायचं. त्याचं चांगलं हलवून घेऊ. आणि हे मसाला हे केलेले ना आपण, चण्याचं पीठ मसाला, हे त्याच्यामध्ये ओतू. परत चांगलं असं हलवून घेऊ. हा, हे बघा, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ म्हणजे शिजतील चांगले. हे बघा, त्याच्यावरून थोडा मसाला टाकून घेऊ आपण. आणि परत एकदा मसाला टाकून अशा हलवून घेऊ आणि झाकण ठेवून शिजून देऊ. हे बघा, असं झाकण ठेवून शिजून देऊ. हे बघा, आपला सांबार शिजून तयार झालेला आहे. हे बघा, असं मस्त सांबार झालेलं आहे. आता त्याला आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. हे बघा, शेवग्याच्या शेंगांचा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा.